नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी नवी दिल्लीमध्ये सीबीआयने केली अटक। अभिनव चौकात विकसित करण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन श्री किशोरजी व्यास यांच्या हस्ते संपन्न। बालगंधर्व यांच्यावरची असीम श्रद्धा आणि मराठी भाषेवरचे प्रेम या कारणांमुळेच बालगंधर्व चित्रपटाची निर्मिती केली, प्रसिद्ध निर्माते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ। वाचन संस्कृती लोप पावत चालल्यामुळे संवेदनशील वाचक कमी होत आहेत, ज्येष्ठ पत्रकार SK कुलकर्णी यांचं मत। पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी नवी दिल्लीमध्ये सीबीआयने अटक केली। संपूर्ण देशात गाजलेल्या आणि सुरेश कलमाडी यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या मोठ्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाल्यामुळे पुण्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे। लंडनमधील क्वीन्स बॅटल रिलेत झालेला आर्थिक गैरव्यवहार, कॉमनवेल्थ गेम्सचे प्रमाणाबाहेर वाढवलेले बजेट, मोठी कमिशन्स घेऊन देण्यात आलेले कॉन्ट्रॅक्ट्स, भारतीय दूतावासाच्या ईमेल्समध्ये करण्यात आलेले फेरफार आणि बाजारभावापेक्षा जास्त किमतीने करण्यात आलेली साहित्य खरेदी या आरोपांसंबंधी महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याने कलमाडी यांच्यावर 120(ब) आणि 420 या कलमांखाली कारवाई करून त्यांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली। सीबीआयकडून दिवसभर कलमाडी यांची चौकशीही करण्यात आली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेमध्ये सुरेश भाई आणि अजितदादा यांच्यात वर्चस्वावरून याआधी अनेक वेळा वाद निर्माण झाले होते, परंतु आता कलमाडींना झालेल्या अटकेमुळे अजितदादांना वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण दादांना तोड देईल असा व्यक्तिमत्व असणारा नेता पुण्यातील काँग्रेसमध्ये तयार व्हायला अजून अनेक दिवस लागतील। त्यातच येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड असावी की प्रभाग पद्धत असावी यावरून दोन्ही काँग्रेस पक्षात जुंपली आहे, परंतु कलमाडींच्या अटकेमुळे काँग्रेस पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी वजनदार नेता आता नसणार आहे। काँग्रेस पक्षात सुद्धा 2-3 गट असल्याने पुणे काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असेल याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। अभिनव चौकात विकसित करण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन श्री किशोरजी व्यास यांच्या हस्ते करण्यात आले। महापौर मोहनसिंग राजपाल, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर, भाजपाचे राष्ट्रीय चिटणीस श्याम सुंदर जाजू, प्रसिद्ध सराफ व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, स्थानिक नगरसेविका मनीषा घाटे, नगरसेवक प्राध्यापक विकास मटकरी, उज्ज्वल केसकर, भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे, क्षेत्रीय अधिकारी सुनील केसरी, धीरज घाटे आदी याप्रसंगी उपस्थित होते। यावेळी व्यास म्हणाले, जातीच्या आणि प्रांतांच्या नावावर सध्या देशात फाटाफूट सुरू आहे, मात्र हाच देश विविधतेने नटलेला आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे। देशात असलेल्या विविध भाषा, संस्कृती आणि धर्म हे आपल्या देशाच्या सौंदर्याचे लक्षण समजले जाते। हे सौंदर्य जोपासणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे। त्यामुळे देशातील या विविधतेचा उपयोग राष्ट्रधर्म जागवण्यासाठी करण्याची गरज आहे। स्वतःमधील आत्मविश्वास संपतो तेव्हा देश संपतो, त्यामुळे आत्मविश्वास दृढ करायला शिका अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली आहे, असे स्पष्ट करून व्यास म्हणाले, स्वतःच्या भाषेत व्यवहार करायला शिका असा मोलाचा सल्ला महाराजांनी दिला। ज्यावेळी देशात अंधकार निर्माण झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दीपस्तंभासारखे उभे राहिले। त्यांचा हाच जाज्वल्य इतिहास आत्ताच्या बालकांमध्ये रुजवण्याची गरज आहे, असे मतही व्यास यांनी व्यक्त केले। महापौर मोहनसिंग राजपाल, श्याम सुंदर जाजू, नगरसेवक प्राध्यापक विकास मटकरी, मुक्ता टिळक यांचीही यावेळी भाषणे झाली। स्थानिक नगरसेविका मनीषा घाटे यांनी प्रास्ताविक केले। बालगंधर्व यांच्यावरची असीम श्रद्धा आणि मराठी भाषेवरील प्रेम या कारणांमुळेच बालगंधर्व चित्रपटाची निर्मिती केली, असे प्रतिपादन प्रसिद्ध निर्माता आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केले। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बालगंधर्व चित्रपटातील कलाकारांशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले।
अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री विभावरी देशपांडे, दिग्दर्शक रवी जाधव, कॅमेरामन महेश लिमये आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देसाई म्हणाले, यामागे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नाही. हा चित्रपट चरितात्मक आहे, म्हणून बजेटमध्ये कोणतीही काटकसर केलेली नाही. संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट होईल याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. मराठी चित्रपट टाळण्यासाठी मराठी प्रेक्षकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. गंधर्वांवर लघुपटही होऊ शकला असता, परंतु त्यांचे व्यक्तिमत्व लक्षात घेता चालता बोलता चित्रपट बनवण्याचे आम्ही ठरवले. या चित्रपटात गंधर्व युग हे कोठेही न बदलता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जसेच्या तसे उभारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी कोणत्याही गोष्टीत कमतरता जाणवणार नाही. या चित्रपटाचा सेट, कपडे, गाणी बालगंधर्वांनी कशी केली असती याचा विचार करूनच आम्ही केली आहेत, असेही त्यांनी सांगितले. पुन्हा हे कलेचं मायगर असल्यामुळे ही चित्रपटाची पहिली परिषद ही तुमच्याकडे पहिल्यांदा घ्यायचं असं आमच्या टीमने ठरवलं आणि आज हा दिवस जुळून आला आणि चित्रपट आता पूर्णपणे तयार झालाय. पहिला चित्रपटाचा रिसर्च पण पुण्यातच चालू झाला. पहिला चित्रपटाचा मुहूर्त आणि शूटिंगचा दिवस पण बालगंधर्व या सभागृहात झाला आणि त्याच अनुषंगाने पहिल्यांदाच पुणेकरांना आणि पुण्याच्या प्रेसला ही 3 वेगवेगळी प्रोमो आणि मेकिंग आणि जे आता सुबोधचं बालगंधर्वांचं रूप आहे हे तुमच्या समोर मांडण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आज हे दाखवताना आम्हाला खरंच आनंद होतोय की जिथे ज्या भूमीत गंधर्वांनी भरपूर काही केलं आणि त्यांचं लौकिक जगापर्यंत आणि सगळ्याच भूमीपर्यंत पोहोचला आणि आता ह्या टीमच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरात जातोय. आमची इच्छा आहे की तो पहिल्यांदा मुंबईत आणि महाराष्ट्रात आणि पुण्यात व्हावा. त्याच्यासाठी 4 तारखेला मुंबईत आम्ही ह्याचं मोठा प्रीमियर घडून आणतोय आणि 5 तारखेला पुण्यात, जेव्हा 6 तारखेला हा पूर्ण महाराष्ट्रभर तसेच पूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागात पण पोहोचतोय आणि 8 तारखेला हा चित्रपट अमेरिकेत दाखवला जाणार आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क फेस्टिवलमध्ये ह्याचं प्रदर्शीकरण होणार आहे. सुबोध भावे म्हणाले, बालगंधर्व या जादुई रसायनाचा जीवनपट उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. गंधर्वांच्या कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचे दिग्दर्शन केले होते. त्याआधी कोणतेही संगीत नाटक पाहिले नव्हते. नंतर गंधर्वांवरील कादंबरीचे वाचन केल्यावर या चित्रपट निर्मितीची संकल्पना तयार झाली. या भूमिकेसाठी मिळालेल्या साहित्याचे वाचन, 1920 सालापासूनच्या रेकॉर्डिंग्स, त्यांची नाटकादरम्यानची कुटुंबाबरोबरची छायाचित्रे, वेगवेगळ्या मासिकात बालगंधर्वांविषयी छापून आलेले लेख यांचा अभ्यास केला. तसेच चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा साकारताना गंधर्वांच्या छायाचित्रांचा विशेष उपयोग झाला. बालगंधर्वांची व्यक्तिरेखा साकारताना सशक्त अभिनय करायला मिळणार म्हणून या भूमिकेची तयारी केली नाही, तर त्या महान व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्यासाठी मी ही भूमिका साकारली आहे, असेही भावे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी महोत्सवाचे आयोजक किशोर शिंदे, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, महिला सेना उपाध्यक्षा रीटा गुप्ता, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, पुणे शहर महिला अध्यक्षा सुशीला नेटके, विजय तडवळकर, रणजित शिरोळे, पालिका गटनेते रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत कनोजिया आदी मान्यवर उपस्थित होते। 1 मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे। याशिवाय लहान मुलांसाठी बैलगाडी, घोडागाडीची सफर, उंट, घोड्याची रपेट, जम्पिंग जॅक असे मनोरंजनाचे कार्यक्रमही असणार आहेत। या महोत्सवानिमित्त आयोजित खाद्यपदार्थ महोत्सवाअंतर्गत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। यासाठी एकूण 42 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। यामध्ये पुणे शहरातील खाद्यपदार्थांबरोबरच कोकण, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांमधील विविध प्रसिद्ध पदार्थांची चवही नागरिकांना चाखता येणार आहे। 1 मे पर्यंत कोथरूड वनाज कंपनी समोरील जीत मैदान येथे हा महोत्सव चालणार आहे। कोथरूड भागामध्ये भव्य मिरवणूक काढली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय आदित्य शिरोडकर, त्यानंतर महिला उपाध्यक्षा रीटाताई गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झालं। हे दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी साधारणतः दररोज या ठिकाणी 7 ते 8 हजार नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत। कोणी कोकणातून आलेले आहेत, कोणी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या विविध प्रांतातील त्या भागातील त्या जिल्ह्यातील काय जो प्रकार आहे खाण्याबद्दलचा, चांगला मासे असतील, व्हेज असतील, मांडे असेल नाशिकची, किंवा मुंबईतील चौपाटीतील पाणीपुरी असेल, तळलेले आईस्क्रीम असेल, या ठिकाणी सर्व प्रकार कोथरूड व पुणे शहरातील सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आलेले आहे। हा कार्यक्रम 24 एप्रिल ते 1 मे या दरम्यान 8 दिवस कार्यक्रम घेत आहोत। तर या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। आपण या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। वाचन संस्कृती लोप पावत चालल्यामुळे संवेदनशील वाचक कमी होत चालले आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार S.K. कुलकर्णी यांनी व्यक्त केली। वक्तृत्व तेजक सभेच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत आजची पत्रकारिता या विषयावर ते बोलत होते। डॉक्टर दीपक टिळक यावेळी उपस्थित होते। लोक जागे झाले म्हणून अण्णा हजारेंची चळवळ यशस्वी झाली। जर वाचक जागे झाले तर माध्यमेही सुधारतील, असे मतही त्यांनी नमूद केले। ते पुढे म्हणाले, सामाजिक न्याय कसा मिळवावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंबेडकरांची पत्रकारिता आहे। स्वातंत्र्याची पत्रकारिता म्हणजे टिळकांची पत्रकारिता होती, पण आजची पत्रकारिता स्वागत मूल्य स्वीकारणारी पत्रकारिता आहे। ग्रामीण भागातील पत्रकार विविध विषय नेमक्या भाषेत मिश्किल पद्धतीत मांडत आहेत। समाज शहाणा आहे असे समजणारे पत्रकार कमी आहेत, त्यामुळेच पत्रकारितेचे मूल्य कमी होत आहे। पूर्वी पत्रकारांना काहीतरी सांगायचे होते, पण आत्ताच्या पत्रकारांना काहीतरी मिळवायचे आहे। ध्येयवादी पत्रकारितेचे स्वरूप बाजारवादी पत्रकारितेत बदलत चालले आहे। ही गोष्ट माध्यमांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले।